राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अंतकालेचे ममेव स्मरण मुक्तवा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्तेत्रम संशया. राहू द्या. ज्या निमित्तानं आपण सर्वजण या माऊलींच्या प्रांगणामध्ये विराजमान आहात, ते निमित्त या इहलोकाची यात्रा पार करून परलोकात विलीन झालेल्या व्यक्तिमत्व आई कैलासवासी वंदना दत्तात्रय पडवळ आई या पडवळ परिवारातून निघून गेल्या. आई निघून गेल्या पश्चात आईंचा संपूर्ण परिवार आदरणीय श्रीमान मधुकर गोविंद पडवळ आईचे दीर, त्याचबरोबर आईचे चिरंजीव आईचे सुपुत्र अनंत दत्तात्रय पडवळ, आईची मुलगी कल्पना द्वारकानाथ म्हाडसे, त्याचबरोबर आईची आणखी एक मुलगी लता भास्कर जमदरे, आईचे बंधू केशव महादू करण, आईचे दीर केशव काशीनाथ पडवळ, लक्ष्मण काशीनाथ पडवळ, पुतण्या संतोष मधुकर पडवळ, त्याचबरोबर आणखी एक पुतण्या गणेश परशुराम पडवळ, रवींद्र नथुराम पडवळ पुतण्या, त्याचबरोबर आईचे बंधू केशव महादू करण, आईचे पुतण्या कुमार विश्वनाथ नथुराम पडवळ, राकेश अशोक पडवळ, अंतरा अनंत पडवळ ही देखील नात आहे. त्याचबरोबर सुजाता द्वारकानाथ म्हाडसे नात आहे. आईची भगिनी सौभाग्यवती कविता बबन दिनकर, संपूर्ण पडवळ परिवार, आपण सर्व आप्तेष्ट या आईच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी विराजमान आहात. अनंतदादा पडवळ यांच्या संपर्कानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आज या प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे. ओवी 8व्या अध्यायात निवडलेली आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना जीवन जगत असताना जेव्हा प्रश्न पडतात की त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, कधीतरी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये गुरु करावा लागेल ना. मग त्या अर्जुनाला जेव्हा प्रश्न पडला, त्या अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा आयुष्य किती वर्ष जगलो म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार झाला रे. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा आयुष्य किती वर्ष जगलो म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार झाला सांग ना. आणि त्या उद्धाराचं कारण त्या भगवंतानं
त्या भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला देताना सांगितलं होतं, अर्जुना किती वर्ष जगलास हे महत्वाचं नाही रे, मग आयुष्याचा शेवट करत असताना जर माझं नाव तुझ्या मुखात आलं की समज तुझ्या आयुष्याचा उद्धार झाला. मी आज मर्म सांगून इथून निघून जाणार आहे. मागितलं काय सांगा ना. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. बाबा काही माणसं आम्हाला सहजपणे म्हणतात की महाराज तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की मरायच्या टायमाला जर देवाचं नाव मुखात आलं म्हणजे आयुष्याचा उद्धार होईल. मग मरायच्या टायमाला घेऊ ना देवाचं नाव, आता कशाला घेतलं पाहिजे. साधा व्यवहार सांगा. बोर्डाचा पेपर विद्यार्थ्याला किती तास लिहायचा असतो वर्षाच्या शेवटी. शाळेत जाणारी पोरं सांगतील 3 तास, बरोबर. आता मला सांगा त्या 3 तासामध्ये त्या विद्यार्थ्याला काय लिहिता यायला हवं हे जर त्याला त्या 3 तासामध्ये आठवायचं असेल तर त्याला किती दिवस अभ्यास करावा लागेल बोला. माझ्या माहितीप्रमाणे त्याला वर्षभर अभ्यास करावा लागेल ना. जर त्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला तर त्या विद्यार्थ्याला आठवेल मला 3 तासामध्ये काय लिहायचं आहे. मग मला सांगा ना, मरायच्या टायमाला तो जर आठवावा असं वाटत असेल तर आयुष्यभर त्याची आठवण केली नाही तर शेवटी तो कसा आठवेल हो. प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची आठवण येणं आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पहा, विचार करावा लागेल आणि तो विचार आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी पायंडा म्हणून घातला. जगद्गुरु तुकोबराय सर्वसामान्य जीवाला सहजपणे उपदेश करतात. कोणता? क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पर्याय संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि सगळ्यात महत्वाचा उपदेश तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुनी राहो. माणूस इथं चुकलाय हो. आज आई निघून गेलेली आहे. मग आजचं प्रवचन नेमकं आहे कोणासाठी? आईसाठी आहे की आमच्यासाठी आहे? पहा, जगत असताना आमच्यासाठी आहे आणि निघून गेल्यानंतर आईसाठी देखील आहे. जगत असताना हरिपाठाच्या बाहेर जायची माणसाला गरज नाही आहे. 2 मिनिटामध्ये मर्म सांगतो. काच प्रवचन आहे आज इथे 1-1.5 तास तुम्ही का वेळ घालवा. आणि आजच्या प्रवचनाने नेमकं काय होणार आहे पुरावा देईल. माऊली ज्ञानोबा सहजपणे म्हणतात, ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आईच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, ध्रुवपद प्राप्त व्हावं यासाठी त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांच्या सुपुत्रांनी घातलेला हा सगळ्यात मोठा शब्दांचा यज्ञ आहे. जास्त काही करायची गरज नाही. पहा, एक तरी ओवी अनुभवावी. माझा नेहमी प्रश्न राहतो, बाबा ज्ञानेश्वरी सप्त्यात वाचावी, रोज वाचावी की टेन्शन आल्यावर वाचावी? बोला. काही म्हणतील आमच्या माळ्यावर ठेवलेले, बघू काढू तेव्हा वाचू. वेळ निघून चाललेली आहे. काळ आपली आतुरतेने वाट पाहतो. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नावापुढे एक ना एक दिवस कैलासवासी लागणार आहे. मग तो लागण्यापूर्वी मरण्याच्या व्यवस्था काय आहेत? अरे जगावं कसं हे आम्हाला गीतेनं शिकवावं आणि मरावं कसं हे आम्हाला भागवतानं शिकवावं. परिणाम स्वरूप काय आहे? 26 जानेवारीला पोरं भाषण करतात. पहा, 2-2 मिनिटात मर्म तुमच्या पुढे पोहोचवेल. आणि मला मर्म सांगायला आवडतात, कारण एकाने सहजपणे मला विचारलं, महाराज मी काय बनलो म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार झाला? किती पैसे कमवले म्हणजे आयुष्याचा उद्धार झाला? किती बंगले बांधले म्हणजे आयुष्याचा उद्धार झाला? किती गाड्या घेतल्या म्हणजे आयुष्याचा उद्धार झाला? काय बनलो म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार झाला? आयुष्य कृतार्थ आणि धन्य बनलं. त्याला सांगितलं, नाही गावचा ग्रामपंचायत सदस्य बनलास तरी चालेल, नाही पंचायत समिती सदस्य बनलास तरी चालेल, नाही तालुक्याचा आमदार बनलास तरी चालेल, नाही जिल्ह्याचा खासदार बनलास तरी चालेल, नाही राज्याचा मुख्यमंत्री बनलास तरी चालेल, नाही देशाचा पंतप्रधान बनलास तरी चालेल, नाही राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष बनलास तरी चालेल, पण त्या भगवंतानं तुला चांगला माणूस म्हणून पाठवलंय. चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर. तुझं आयुष्य कृतार्थ आणि धन्य बनल्याशिवाय राहणार नाही. पहा ना, गर्दीत माणसांच्या आज माणसं शोधण्याची वेळ आलेली आहे. मरण्याची व्यवस्था जगद्गुरु तुकोबरायांनी करून दिलेली आहे. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तिने विना जीवा सुख नोवे.
एरती माई की दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि बघ मरा कसं तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आम्ही निघून गेल्यानंतर आमच्या कीर्तीचा सुगंध दरबळीत व्हायला हवा. आम्ही निघून गेल्यानंतर आमच्या पावलावर पाऊल देणारी पिढी जन्माला यायला हवी. त्यासाठी आमच्या आदर्शांची पावलं सात्विक तर बनायला हवीत ना. 3 गोष्टींनी आयुष्य पुढे चाललेलं आहे पा. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. 3ही गुण पुढे सांगून देईल. जे तुझं आहे ते तुझं आणि माझं ते माझं याला म्हणतात रजोगुण. या वर्गातली काही माणसं असतात माझं ते माझं आणि तुझं ते तुझं. तुला तुझं तुझं घे, माझं मी माझं ठेवेल. बरोबर ना. तुझं ते तुझं माझं ते माझं याला म्हणतात रजोगुण. पुढचं आहे का माझं ते माझंच पण तुझं ते पण सगळं माझंच याला म्हणतात तमोगुण. आमच्या शहापूर तालुक्यात या वर्षी 50% रक्षाबंधन झाली. किती? 50% रक्षाबंधन झाली. निम्म्यापेक्षा जास्त रक्षाबंधन कोर्टात. बहीण पण बोलते अख्खा वाटा घेईल तेव्हाच सही देईल. सांगा ना मला. जे तुझं ते तुझं माझं ते माझं याला म्हणतात रजोगुण. माझं ते माझं तुझं ते तुझं याला म्हणतात रजोगुण. पण माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं याला म्हणतात तमोगुण. वाक्य पूर्ण करतो मगाचा बाबा. शहापूर तालुक्यात या वर्षी 50% रक्षाबंधन झाली कारण शहापूरमध्ये महामार्गाची समृद्धी आली. पटलं नसेल तर विचार करा. तुमच्याकडे आता शाही आणि काळू दोन्ही येणार आहेत. तिकडे समृद्धी महामार्ग मधून गेला आणि 2-2, 3-3 खोप पडले. हो काय नात्यांमध्ये प्रेम आहे. जगण्याचा पायंडा आहे. माझं ते माझं तुझं ते तुझं याला म्हणतात रजोगुण. माझं ते माझं तुझं ते पण माझं याला म्हणतात तमोगुण. पण तुझं ते तुझंच आणि माझं ते सगळं तुझंच आहे याला म्हणतात सत्वगुण. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. अरे या संपूर्ण देहाचा दुसऱ्यासाठी फायदा तर व्हायला हवा ना. काही वाक्य तुमच्या पुढे पोहोचवतो. पटताय का पहा. जगावं असं की जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगताना थोडस रक्त आटलं पाहिजे. जीवन खरंच जगतोय स्वतःच्या मनाला पटलं पाहिजे. पहा जगणं दोन्ही गोष्टी सांगेन. जगावं कसं आणि दुसरी गोष्ट सांगेल मरावं कसं. पहा आता सध्या चालू आहे जगावं कसं. एक विचार काय आहे. लग्नाच्या बोहल्यावर असताना जंगलात जाऊन कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे. हा विचार डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या धर्मपत्नीनं मांडला. आजही त्यांच्या जीवनावर चित्रपट आहे. डॉक्टर बाबा आमटे पाहिलंय ना. आमच्या जीवनाची चित्रपट आम्हाला केव्हा येणार सांगा ना. कारण आम्ही समाजाप्रती ऋण ठेवलेत. आमच्या आईप्रती ऋण आहेत, आमच्या वडिलांप्रती ऋण आहेत. ते फेडण्याचा आम्ही जीवन जगत असताना प्रयत्न करायला हवा. आता सांगतो पुढे भागवताचा परिणाम काय आणि भागवत माणसानं का ऐकावं. 26 जानेवारीला पोरं भाषण करतात. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो ना. बरोबर ना. त्या भाषणाची सुरुवात काय असते बाबा. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बाल त्याचं चालू होतं शेवटपाद. बरं 26 जानेवारीचं भाषण ते वर्गातले विद्यार्थी किती दिवस आधी पाठ करायला गुरुजींकडून लिहून घेतं. माझ्या माहितीनुसार 10-15 दिवस आधी. 15 दिवस आधी ना. ते 15 दिवस आधी भाषण पाठ करण्यासाठी चिठ्ठी घरी आणतं. ज्या दिवशी चिठ्ठी घरी आणली त्या दिवसापासून त्याने पाठ करायला सुरुवात केली. बाबा असं काही पाठ केलं ना की 25 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत आईनं विचारलं ना, बाळा तुझ्या भाषणातील ही ओळ कितव्या क्रमांकावर आहे सांग. ते झोपेतून जरी उठलं तरी आईला सांगायचं, आई माझ्या भाषणामधील ही ओळ त्याच क्रमांकावर आहे, तिथंच आहे. 25 जानेवारीची संध्याकाळ आली. रात्रभर झोपला नाही का. उद्या जाऊन माईक मध्ये भाषण करायचं आहे. पाठ भरपूर केलेला आहे. माईक मध्ये जाऊन मला भाषण करायचं आहे. रात्रभर झोपला नाही. 25 जानेवारीची रात्र आहे. भल्या पहाटे त्याने आंघोळ केली आणि शाळेचा गणवेश परिधान केला. जसा शाळेचा गणवेश त्याने परिधान केला तसं एकटा जाणार नव्हता. जी चिठ्ठी त्याने 15 दिवस पाठ करून पोतेर केलंय ना त्या चिठ्ठीचं, ती चिठ्ठी हातात घेऊन शाळेत जाणार होता. का विसरलो तर एखादी लाईफ लाईन काढावी आणि वाचावी ना. डाव्या खिशात ठेवली आणि मग शाळेत निघाला 26 जानेवारीला भाषण करायला. पहा मला मर्म सांगायचं आहे. तुम्ही ओव्या
2 दिवस सतत ऐकले असतील. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाचे चाळिता. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका, न चैनम क्लेद्यंते पोन शोषयती मारुता. असू द्या, अध्यात्माला थोडी तत्वज्ञानाची आजच्या दिवसाला जोड देऊ, म्हणजे कळेल आम्ही इथं कशासाठी जन्माला आलेलो आहोत आणि आमचं मरण कसं असावं. आता 26 जानेवारीला शाळेमध्ये पोहोचला. याच्या पुढे भाषण करणारे 8 जण 9 जण, याचा 10वा नंबर. एक एक जण जायचा, भाषण करून यायचा, बसायचा. दुसरा जायचा, भाषण करून यायचा, बसायचा. 8 जणांची भाषणं तर झाली. आता 9व्याचा नंबर, हा 10वा आहे. 9वा गेला, त्याचं त्याने भाषण पाठ केलं तर ते बोलून गेला. मला सांगा, जानेवारीचा महिना म्हणजे हिवाळ्याचा महिना की उन्हाळ्याचा महिना? हिवाळ्याचा महिना. सोपं बोलू, थंडीचा महिना की गरमीचा महिना? थंडीचा महिना. हा बसल्या जागी जसा बसला होता ना, तसा बसल्या जागी याला घाम फुटला थंडीत. का? 9 जणांची भाषणं झालेली आहेत. आता कोणाचा नंबर? त्याचा नंबर आहे. पहा, शनिवार ते रविवार यामध्ये नंबर ठरलेले आहेत. विसरण्याचा प्रयत्न करू नका. 9 जणांची भाषणं झाली. याचा 10वा नंबर. भर थंडीमध्ये याला घाम फुटला. बाबा कसा बसा उठून उभा राहिला. धडपडत धडपडत घाबरत घाबरत स्टेज पर्यंत आणि माईक पर्यंत पोहोचला. गुरुजी म्हणतात, बोल ना काहीतरी. एक शब्द आठवत नाही तर बोलेल काय? घाबरला, चक्कर येऊन तसाच खाली पडला. तोंडावर पाणी मारलं, उठून उभा केला, बोल काहीतरी. बाबा एक शब्द पण आठवला नाही. परत चक्कर येऊन खाली पडला. दवाखान्यात नेऊन गेले गुरुजी. मला सांगा, भाषण किती दिवस पाठ केलं होतं? 15 दिवस. माईक पर्यंत आल्यानंतर तो का विसरला? त्याच्या विसरण्याचं कारण काय? माझ्या माहितीनुसार त्याच्या विसरण्याचं कारण, त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली, तिचं नाव होतं भीती, भय. घाबरला ना, आणि घाबरल्या कारणानं 15 दिवसाचं भाषण एका क्षणात विसरून गेला. पुढचं ऐका. ज्या राजा परीक्षितीला कळालं मी 7 दिवसामध्ये मरणार आहे, त्या क्षणाला त्याच्या मरणाची अवस्था, त्याची अवस्था अशी झाली होती की यम डोळ्यासमोर दिसतायत. मनामध्ये भीती आणि भय निर्माण झालं. मृत्यूचं भय दिसू लागलं. त्याने वाट धरली फक्त आणि फक्त शुकदेवांची. शुकदेवांकडे गेले आणि शुकदेवांनी भागवत सांगण्यापूर्वी त्याला प्रश्न केला, राजा कसं वाटतंय सांग ना. आणि त्या क्षणाला तो राजा परीक्षिती शुकदेवाला म्हणतोय, राजा शुकदेवाला म्हणतोय, शुकदेव डोळ्यासमोर यमाचे 2 दूत दिसतायत, ते घेऊन जातील, मरणाची भीती वाटते. आता ऐका. आणि त्या क्षणापासून 6 दिवसाचं भागवत सांगितलं आणि 7व्या दिवसापूर्वी प्रश्न विचारला, राजा सांग ना आता मरणाची भीती वाटते का? त्या क्षणाला तो राजा परीक्षिती शुकदेवाला म्हणाला, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थांची. जो राजा परीक्षिती 7 दिवसापूर्वी मरणाला घाबरला होता, त्या राजा परीक्षितीने भागवत ऐकलं 6 दिवसाचं आणि 7व्या दिवसापूर्वी मरणाची भीती पूर्णपणे विसरून गेला. हे परिणाम हा भागवताचा आहे. म्हणून जगत असताना एकदा गीता वाचा आणि जगत असताना एकदा भागवत वाचण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. पण आमचं काय झालंय माहितीये काही, आम्हाला दुःख आलं का मग आम्ही देवाच्या नावाने प्रश्नचिन्ह उभे करतो. देवा तू नाहीच तर आम्ही तुझी पूजा का करू? का? आयुष्यभर तुझी सेवा केली, आयुष्यभर तुला अगरबत्ती लावली, सुख कधी भेटलं नाही, पण समोरच्याने कधी तुझ्या पाया पण पडला नाही, त्याची एवढी मजा कशी काय? बरोबर ना? मग आमच्या देवावरचा प्रश्न आणि विश्वास उडतो. पण एक गोष्ट सांगू, कधी कधी काय होतं, दुःख येतं वाट्याला फार, आणि कधी कधी सुख येतं. सुख आलं की अख्ख्या गावात पेढे वाटत फिरतो आणि दुःख आलं की कोपऱ्यात बसतो. भागवतामध्ये एक सुंदर वाक्य येऊन गेलंय, ते वाक्य तुम्हाला सांगेन. अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहणारी माणसं भगवंताला प्रसन्न करून घेतात. पटलं नसेल तर आपल्या दोन्ही तालुक्यांच्या भाषेत सांगतो. सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीमध्ये ज्या माणसाला भगवंताचं नाव घेता आलं की समजायचं तो देवाचा प्रिय भक्त आहे. प्रल्हादाच्या आयुष्यात फार दुःख होतं, जनाईच्या आयुष्यात फार दुःख होतं.
कुर्मदासाच्या आयुष्यात फार दुःख होतं. माऊली ज्ञानोबांच्या आयुष्यात देखील फार दुःख होतं. रोज एकदा मरावे असे अनेक प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये आले. इतकं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये होतं. द्रौपदीची 5 मुलं अश्वत्थाम्याने मारली होती. काय दुःख होतं सांगा ना. रडत होती. शेवटी आई आहे, रडणार ना. द्रौपदी रडत होती. त्या द्रौपदीची 5 मुलं अश्वत्थाम्याने निर्गुण हत्या करून ठार केली. ऐकताय ना तुम्ही? ऐका. द्रौपदी रडत होती. भगवंताच्या कानावर बातमी पोहोचली. द्रौपदी रडते, तिची 5 मुलं अश्वत्थाम्याने मारलेली आहेत. भगवंत तिच्या प्रांगणामध्ये आले, ती रडत होती. ऐका. भगवंत चालत येताना पाहिला आणि त्या द्रौपदीनं भगवंताकडे पाहिलं. दुसऱ्या क्षणाला भगवंताकडे पाहून द्रौपदी हसायला लागली. अरे, प्रश्न पडला देवाला. जेव्हा मी इथे आलो तेव्हा द्रौपदी रडत होती. तिच्या डोळ्यात गळगळ गळगळ अश्रू बाहेर येत होते. तिची 5 मुलं अश्वत्थाम्याने ठार केलेली होती. ती रडत होती आणि माझ्याकडे पाहिला आणि द्रौपदी लगेच हसायला लागली. भगवंत द्रौपदीच्या समोर गेले. ऐकताय ना तुम्ही? ऐका. भगवंत द्रौपदीच्या समोर गेले आणि द्रौपदीला विचारलं, द्रौपदी, मी जेव्हा इथे आलो तेव्हा तू रडत होती. तुझी 5 मुलं अश्वत्थाम्याने निर्गुण हत्या करून ठार केलेली आहेत. देवा बरोबर आहे, माझी 5 मुलं मारली, मी रडते. बरं द्रौपदी, मी आल्यानंतर तू माझ्याकडे पाहिला आणि रडणं विसरलीस आणि लगेच हसायला लागलीस. द्रौपदी रडणारी कोण होती आणि हसणारी कोण होती सांगशील का? जे द्रौपदीने उत्तर दिलं ना बाबा, ते भक्ती प्रांतातल्या सर्वोच्च स्तरावरचं उत्तर होतं. द्रौपदी म्हणाली, भगवंता, जेव्हा तुम्ही आलात तेव्हा मी रडत होते. माझ्या डोळ्यामध्ये आसवे होती, कारण माझ्या बाळांची आठवण मला फार सतावत होती. रडत होते, रडणं थांबत नव्हतं. तेव्हा तुम्ही आलात. भगवंत म्हणाला, हो द्रौपदी, जेव्हा मी आलो तेव्हा तू रडत होतीस, तुझ्या डोळ्यात पाणी होतं. दुसऱ्या क्षणाला तू माझ्याकडे पाहिलंस आणि लगेच माझ्याकडे पाहून तू हसायला लागलीस. द्रौपदी, रडणारी कोण होती आणि हसणारी कोण होती सांगशील का? द्रौपदीने उत्तर दिलं, भगवंता, जेव्हा तुम्ही आलात तेव्हा मी रडत होते. रडणारी त्या 5 सुपुत्रांची आई द्रौपदी रडत होती. कोण? आई. भगवंत म्हणाला, द्रौपदी, आई रडत होती आणि पुन्हा तू माझ्याकडे लगेच पाहिलंस आणि हसायला लागलीस. रडणारी आई होती, हसणारी कोण होती सांग ना. द्रौपदी म्हणाली, भगवंता, जेव्हा तुम्ही आलात तेव्हा मी रडत होते. रडणारी त्या 5 मुलांची आई द्रौपदी रडत होती आणि हसणारी त्या 5 मुलांची आई नव्हती, तर हसणारी तुमची प्रिय भक्त द्रौपदी हसत होती. आणि भक्ताचं लक्षण आहे, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. आजचं प्रवचन त्यासाठी आहे. आई निघून गेले, दुःख आहे या परिवारावर. शब्दात शोक व्यक्त करण्यासारखा नाही आहे. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये या परिवारानं, त्यांच्या सुपुत्रानं, त्यांच्या नातीनं आणि नातूनं कसं राहावं हे त्याचं उत्तर आहे. आम्हाला आमचा वर्तमान भूतकाळातील आठवणी फार त्रास देत आहेत. भविष्याची चिंता आम्हाला झोप लागू देत नाही. यासाठी आमच्या हातामध्ये काय असावं लागेल? त्यासाठी खऱ्या हातानं अभंग नावाची पकड असावी लागेल. 2 मिनिटांमध्ये मर्म सांगतो आणि पुढे वळतो. आमच्या घरी पाहुणा येतो. बरं, पाहुणा आल्यानंतर त्याचा पाहुणचार काय? पाण्याबरोबर त्याला चहा दिला पाहिजे ना. चहा गरम दिला पाहिजे की थंड दिला पाहिजे? घरातील स्त्री संस्कारी असेल तर गरम देईल, बरोबर ना. चहा गरम दिला पाहिजे. पाहुण्याला घाई देखील झालेली आहे. ती घरातील माई माऊली किचन मध्ये गेली. ऐकताय ना तुम्ही? ऐका. किचन मध्ये गेल्यानंतर तिने चहा तयार केला. पातेल्यामध्ये तयार झाला चहा. आता पाहुण्याला घाई आहे. ती पुन्हा चहा आणण्यासाठी पुन्हा किचन मध्ये गेली. ते पातेलं तिनं डायरेक्ट हाताने उचललं का हो? पातेलं उचलण्यासाठी तिच्या हातात काय लागेल? पकड नाही तर पोतेर. दोघांची रास एकच आहे. त्या घरातील माई माऊलीनं, घरातील स्त्रीनं ते पातेलं पकडीच्या साह्यानं उचललं. गाळणीच्या साह्यानं तो चहा कपामध्ये टाकला. बाहेर आणून पाहुण्याला दिला. पाहुण्यानं त्या गरम चहाचा फार आनंद घेतला. पाहुणा त्या गरम चहाचा आनंद घेत घेत फार आनंदी झाला ना पाहुणा. आता ऐका, या पुढं सारखं थोडस. बसा बसा.
काय सांगत होतो? चहा ना. हा. घरात आलेल्या पाहुण्यानं गरम चहाचा आनंद घेतला. पुढचा ऐका. घरात आलेल्या पाहुण्याला गरम चहाचा आनंद घेता यायला हवा. किचन मध्ये गेलेल्या माय माऊलीचा हात देखील न भाजता यायला हवा, म्हणजे हात देखील भाजू नये यासाठी तिच्या हातामध्ये जशी पकड असावी लागेल चहाचं पातेलं उचलण्यासाठी, तसं वर्तमान जगत असताना भूतकाळानं टेन्शन तर दिलंय, भविष्याची चिंता रात्रभर झोप लागू देत नाही. जर भूतकाळ आणि भविष्यकाळ आमच्या वर्तमानाला फार खराब करत असेल तर तुम्हा सगळ्यांच्या हातामध्ये जशी पकड असावी लागेल, त्या पकडीचं नाव दुसरं तिसरं काही नाही, संतांचा एक अभंग गावा आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. पाना विचार काय आहे? दोन प्रश्न प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला असतात. दोन प्रश्न. पहिला प्रश्न असतो काय खावं. ज्याची चूल पेटली नाही त्याला प्रश्न पडेल ना काय खावं. आणि तोच प्रश्न दुसऱ्याच्या घरामध्ये उलट अर्थाने असतो काय काय खावं. ताट पूर्ण भरलंय, त्या फ्रीजला वार लागलेले आहेत भाज्यांचे, भाज्या पार फ्रीजने भरलेल्या आहेत ना. वारकरी संप्रदायात जीवन जगणाऱ्या माणसाला प्रश्न पडू नये काय करावं, त्याला प्रश्न पडला पाहिजे नेमकं करावं काय काय. गीता वाचावी, गाथा वाचावी, भागवत वाचावं की नेमकं ज्ञानेश्वरी, नेमकं वाचावं काय काय, करावं काय काय. पहा ना, उत्तरं तयार आहेत पण शोधण्याचा प्रयत्न करणं आमचं पहिलं कर्तव्य आहे. लोकमान्य टिळक शाळेत जायचे, आम्ही देखील जायचो. आमच्या प्रश्नपत्रिकेत 7 प्रश्न असायचे. किती? 7. आणि कंसात लिहिलेलं असायचं कोणतेही 5 सोडवा. बरं आम्ही सोपे सोपे निवडतो की कठीण? सोपे निवडतो 5. आणि 5 प्रश्नांची उत्तरं लिहून उत्तरपत्रिका जमा करतो ना. बाबा लोकमान्य टिळकांचं तसं नव्हतं. लोकमान्य टिळकांना प्रश्नपत्रिका हातात पडली की 7 प्रश्न असायचे, कंसात लिहिलेलं असायचं कोणतेही 5 सोडवा. लोकमान्य टिळक किती प्रश्नांची उत्तरं सोडवायचे? किती? 7ही प्रश्नांची उत्तरं लोकमान्य टिळक सोडवायचे आणि उत्तरपत्रिका जमा करण्यापूर्वी कंसात लिहून द्यायचे कोणतेही 5 तपासा. पाहना विचार, काय विचार आहे. भगवंता तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलाय, मी कोण आहे करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कुठून आलोय, मला काय करायचंय आणि मला निघून कोणत्या पद्धतीने जायचंय, या प्रश्नाची उत्तर आम्ही शोधली की आमचं जीवन कृतार्थ आणि धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. दोनही परिस्थितीमध्ये आम्हाला स्थित प्रज्ञ राहता यायला हवं. आम्ही कधी कधी प्रश्न करतो आमच्याच आयुष्यात असं का घडतं, आमच्याच आयुष्याला दुःख का आलेलं आहे, आमच्या वाट्याला इतक्या यातना का आलेल्या आहेत. अरे आमचं सोडा रे. त्या धृतराष्ट्राची 100च्या 100 मुलं मरण पावली. त्याने विचारला विदुरजींना प्रश्न, विदुरजी सांगा ना माझी 100 मुलं का मेली, मी जन्मांध आंधळा का झालो. विदुरजी सांगा ना माझी 100 मुलं का मरण पावली आणि मी जन्मांध आंधळा का झालो. आणि विदुर त्या धृतराष्ट्राला म्हणतायत 8वा तुमचा 7वा जन्म, तुमच्या 7व्या जन्मामध्ये तुम्ही क्षत्रिय होता. बाबा आमचे आजोबा आमच्या आजा आम्हाला येऊन सांगतात की 5वीच्या दिवसाला सटवाई येते. ती कोणाला दिसत नाही. ती जर दिसत असती तर घरातल्या माणसांनी तिला बांधून ठेवली असती. मग सांगितलं असतं आमच्या कपाळावरचं भविष्य थोडं बदलून सांग ना. ती कपाळावर लिहून जाते त्या बाळाच्या. त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात ललाटीचं विधी लिखित. आणि ललाटीचं विधी लिखित जगात कधीच कोणाला बदलता येत नाही बरं का. जी गोष्ट ज्या ठिकाणी जशी जशी लिहिलेली आहे तशी तशी घडत राहणार, शंका नाहीये. रामायणाचा अप्रूप काय आहे. कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाआधी. म्हणजे राम प्रभूंच्या आयुष्याचं रामायण वाल्मिकीने आधी लिहिलं आणि जसं लिहिलं तसे राम प्रभू वागत गेले. मायका राम प्रभूंच्या आयुष्याचं रामायण आणि आमच्या आयुष्याचं रामायण यात फरक काय आहे. आमच्या आयुष्याचं रामायण देखील आधीच लिहिलेलं आहे. जसं लिहिलंय तसंच घडत राहील. बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणालाच नाहीये. तुम्ही म्हणाल द्या ना पुरावा. प्रारब्ध तो पहिले रचा पीछे रचा शरीर, प्रारब्ध तो पहिले रचा पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. बरं ते पटलं नसेल तर सोपं सांगू. रात्रीच्या गर्भात दिवसाची प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. पुढचं सांगू अजून. उद्या उगवल्यापासून तर मावळत्या सूर्यापर्यंत या पृथ्वी तलावर कुठं काय घडणार आहे हे आधीच लिहिलेलं आहे. 3 गोष्टी आधी लिहिलेल्या आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. जेवायला काय मिळेल, लोक मान सन्मान किती देतील आणि अकाउंटला पैसे किती साचतील या तुमच्या हातात नाही बरं का.
त्या भगवंताच्या अधीन आहेत, त्या प्रारब्धाच्या अधीन आहेत. तुम्ही आम्ही फक्त आणि फक्त कर्मावर विश्वास ठेवा, फळाची अपेक्षा करण्याचा प्रयत्न करू नका. दुःख वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. मग सुखाचे मार्ग कोणते? मगाशी बाबांनी गायला सुरुवात करताना, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पण प्रत्येकाच्या वाट्याला त्या गोष्टी येत नसतात बरं का. धृतराष्ट्राने विदुरजींना विचारलं, विदुरजी सांगा ना, माझे 100 पुत्र का मरण पावले आणि मी जन्मांधा आणला का झालो? आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना ती विदुर त्या धृतराष्ट्रांना म्हणतायत, ऐका, तुमचे 100 का मेले आणि तुम्ही जन्मांधा आणले का झाला? आठवा तुमचा 7वा जन्म. तुमच्या 7व्या जन्मामध्ये तुम्ही क्षत्रिय होता आणि क्षत्रियाचा धर्म म्हणजे शिकार करणं. तुम्ही जंगलामध्ये बाण घेऊन शिकार करण्यासाठी गेला होता. कोण कोणाला म्हणतोय? विदुर धृतराष्ट्रांना सांगतायत, तुमचे 100 कौरव का मेले आणि तुम्ही आंधळे का झालात? जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेलात, तुमच्या भात्यामध्ये अनेक बाण होते. ज्या जंगलात, ज्या डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही पोहोचलात, त्या डोंगरावर तुम्ही एक एक बाण काढायचे आणि फेकायचे. पण धृतराष्ट्रात तुमच्या एकाही बाणाला शिकार लागत नव्हती. तुमच्या भात्यातले सगळे बाण संपले, पण तुमच्या एकाही बाणाला शिकार लागली नाही. मग तुम्हाला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये तुम्ही अख्ख्या डोंगराला आग लावली. मर्म काय म्हणतं माहित आहे? रागात निर्णय घेऊ नका आणि प्रेमात वचन देऊ नका, दोन्ही गोष्टी व्यर्थ आहेत. अख्ख्या डोंगराला तुम्ही आग लावली, विनाशकाली विपरीत बुद्धी. आणि जशी डोंगराला आग लावली, त्याच डोंगराच्या पायथ्याशी ती आग, तो वनवा जाऊन पेटला आणि भडकला. ऐकताय ना तुम्ही? ऐका. आज मर्म सांगून मर्म ऐकून जा. इथून वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं एक सुंदर वाक्य होतं. ते नेहमी म्हणायचे, लोक ऐकतात फार पण ऐकत नाही हो. विचार करा जरा. ज्यांच्या वाट्याला परमार्थ आलेला आहे ती या मांडवामध्ये येऊन बसतात. हिंदी शायर लिहून जातो, पार्लियामेंट वही जाते जे इलेक्टेड होते, लेकिन भगवान के दरबार में वही आते जो सिलेक्टेड होते. कुणी येत नाही या मांडवामध्ये. प्रारब्धाचा ठेवा आहे. तुमच्या आयुष्याला भगवंताचं नाम आहे. आणि मी नेहमी एक वाक्य बाबा सांगतो, पटेल की नाही माहित नाही, जन्माला आल्यानंतर हाताला काम आणि आयुष्यभर भगवंताचं मुखात नाम, या व्यतिरिक्त उद्धाराचं दुसरं कोणतं कारण नाही बरं का. धृतराष्ट्रा, तुम्ही अख्ख्या डोंगराला आग लावली आणि त्या आगीचा वनवा इतका काही भडकला, ज्या डोंगराला लावली त्या डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. त्याच डोंगराच्या पायथ्याशी एक सर्पिन व्याहली होती. आता समजेल. एक सर्पिन व्याहली होती. त्या सर्पिनीनं 100 पिलांना जन्माला घातलं होतं, पण तुम्ही लावलेल्या वनव्याच्या आगीच्या दाहकतेनं त्या सर्पिनीची 100च्या 100 पिलं जळून भस्म झाली. हा सगळा प्रकार त्यांची आई, ती सर्पिन पाहत होती. आतापर्यंत डोळे होते तिला, पण तुम्ही लावलेल्या वनव्याच्या आगीच्या दाहकतेनं त्या सर्पिनीचे दोन्ही डोळे जळून भस्म झाले. ती आंधळी झाली. आणि त्या सर्पिनीने मागचा पुढचा विचार केला नाही. तिने सरळवर आकाशाकडे पाहिलं आणि त्या भगवंताला प्रार्थना केली, हे देवा, अरे ज्याने कोणी या डोंगराला आग लावली असेल आणि आगीच्या दाहकतेनं माझी 100 पिलं जळून भस्म झाली असतील, त्याची देखील पुढच्या जन्मात 100 बाळ जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जशी मी आंधळी झाले तसा तो देखील जन्मांधा आंधळा झाल्याशिवाय राहणार नाही. धृतराष्ट्रा, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगल्याची भोग तो न सुटे, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जी गोष्ट ज्या ठिकाणी जशी जशी आहे तशीच होत राहणार आहे. मग आमचं काम काय? आमचं काम काहीच नाही. आमचं काम फक्त आणि फक्त त्या भगवंताचं मुखात नाम घेणं. क्रम ऐका ना, मी नेहमी सांगतो क्रम काय असावा. माणसानं 100 कामे बाजूला टाकावी. पहिल्यांदा स्नान करावं. माणसानं 1000 कामे बाजूला टाकावी. पहिल्यांदा भोजन करावं. आयुष्यभर माणसं जेवत नाही सकाळच्या वेळेला. ती बोलतात मला लय काम आहे. अरे 30 वर्ष कामच केलं ना, मग सरते शेवटी डॉक्टर म्हणेल मला आता उद्योग नाही, तुला इथं आणून झोपवावं लागेल ना. का? 30 वर्ष सकाळी जेवलाच नाही. कशासाठी? हा सगळ्या मायेचा भ्रम आहे. क्या कहता मेरा मेरा यहाँ कोई नहीं तेरा. तुझा आहे काय? माता पिता ने कष्ट उठाए, बच्चा था उन्हें जवान बनाए, मगर लड़का न दे सहारा, यहाँ कोई नहीं तेरा.
भाई मित्र गोत्र सबीरे हा चलती के साथी तुम्हारे अंत समय वही न दे सहारा यहाँ कोई नाही तेरा. मग आमचं काय, एकही तुझको गुरु प्यारा जन्म मरण का चुकाय फेरा. बाबा परत तिथे आलो, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे. बाकी सगळे प्रवाह तुम्हाला कायमस्वरूपी सुख देणारे नाहीत. साखर खायला गोड वाटते, खाल्ली भरपूर, बरं आहे, साखरेचं साम्राज्य आहे. पुढे जाऊन डॉक्टर म्हणतात डायबिटीज आहे, गोळ्या खाव्या लागतील. टीव्ही पाहायला बरी वाटते, डोळे खराब होतात तेव्हा चष्म्याशिवाय पर्याय नाही ना. हरकत नाहीये, ज्या ज्या गोष्टी प्रारब्धात त्या पुढे होत राहतील, शंका नाही. 2 मिनिटांमध्ये सांगेल त्याचा आश्रय कदापि सोडू नका. त्याच्या आश्रयाने काय घडतं आणि त्याला लांब टाकल्यानंतर काय होतं पहा. तुम्ही मासा पाहिलाय ना, सोप्या भाषेत सांगतो, मासा मरमायका. मासा कुठे असतो? पाण्यात. पाणी गडूळ असल्यानंतर तो मासा किती खोलवर आहे कोणाला दिसत नाही ना. बरं, समुद्रामध्ये असल्यानंतर इतका पोहतो की माशासारखा पोहणारा या जगात दुसरा कोणता प्राणी नाही. पाण्यात असल्यावर तोच मासा पाण्यातून जर बाहेर निघला तर कसा पोहेल? पोहेल का? जगल का? लटकत सायकलला गावात येईल उलटा. बरोबर ना? मगर पाहिले? मगर. शास्त्र असं म्हणतं की मगर जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत त्या पाण्याच्या किनाऱ्यावर हत्ती जरी गेले ना तरी ती मगर त्या हत्तीचा पाय पकडते, इतकी शक्ती तिच्यामध्ये आलेली असते. पण तीच मगर जेव्हा पाण्यातून बाहेर येते, हत्ती सोडा, जेव्हा कुत्रे जातात ना, ते कुत्रे तिची शेपूट ओढतात का? पाण्यातून बाहेर आलेली आहे. दात पाहिलाय तुम्ही? दात मुखात दात असतात. जोपर्यंत दात मुखात आहेत तोपर्यंत तो टूथपेस्ट, दंतमंजन, विठोबा आयुर्वेदिक मुखात आहेत तोपर्यंत. बरं, तो दात पडून बाहेर आल्यावर पडलेल्या दाताला टूथपेस्ट, दंतमंजन आणतो का? विठोबा आयुर्वेदिक. ते सोडा, लक्ष्मी पण जवळ येणार नाही, दात पडलाय ना. एकाच्या डोक्यावर फार केस होते, त्याचा मित्र त्याला बोलायचा, तुझ्या केसाला धक्का आत्महत्या करील पठ्ठा. त्याला बरं वाटायचं, अरे माझ्या केसाला धक्का लागून देणार नाही. बरं बाबा, काही महिन्यानंतर त्याचे केस अजून फार वाढले. कापायला कुठे गेला? न्हाव्याकडे. त्या न्हाव्याने त्याला खुर्चीत बसवलं ना, कैची घेतली, कैची खाली कापायला सुरुवात केली. अख्खे केस खाली पडत होते, लोक बुट घालून येत होती, त्याच्या केसांवर पाय देत होती. मग कुठं गेला? तुझ्या केसाला धक्का आत्महत्या करील पठ्ठा. मर्म सांगू, माशाला किंमत तेव्हाच आहे जेव्हा तो पाण्याच्या अधीन आहे. दाताला किंमत तेव्हाच आहे जेव्हा ते मुखाच्या अधीन आहेत. केसांना किंमत तेव्हाच आहे जेव्हा ते डोक्यावर आहेत. आणि माणसाला किंमत तेव्हाच आहे जेव्हा ते भगवंताच्या आणि परमार्थाच्या अधीन आहेत. विचार करावा लागेल आम्हाला. त्याचा सहवास, त्याचा संघ कदापि सोडण्याचा प्रयत्न करू नका. 2 मिनिटात मर्म सांगतो. आज भागवत ऐकण्याचा दिवस आहे. भागवताचा परिणाम सांगितला. एखादी कथा आली, वेळ राहिली तर सांगेल तुम्हाला. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. 5 इंद्रियांचे 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द विषय कानाचा आहे, स्पर्श विषय त्वचेचा आहे, रूप विषय डोळ्यांचा आहे, रस विषय जिभेचा आहे आणि गंध विषय हा नाकाचा आहे. एक एक विषयाने माणसाला ग्रासलेला आहे. अख्खं रामायण शब्द विषयाच्या नादाने झालंय. कैकेयीला तेवढा त्रास नव्हता झाला. रामप्रभू गादीवर बसणार, बसू द्या, बरं वाटलं होतं. पण मंथरा नावाची दासी पोचली आणि मग तिचे कान फुकले. अख्खी रात्रभर इतका त्रास झाला ना, राजा दशरथ हात पाय पडत होता. अगं बदल नाही हो, कान. म्हणून म्हण पडले बाबा, ऐकावे जनाचे आणि. तुम्ही किती माझं ऐकाल मला माहित नाही, माझं सोडा, पण संतांचं ऐकावं लागेल ना. का सांगू? आता ऐका. घरात एखादी गोष्ट करायची असेल तर घरातील दादाचं ऐकावं लागतं. दादा घर मान्य आहे. गावात एखादी गोष्ट करायची असेल तर सरपंचांचं ऐकावं लागेल. सरपंच गाव मान्य आहे. तालुक्यात एखादा बदल घडवायचा असेल तर आमदारांचं ऐकावं लागेल. आमदार तालुका मान्य आहेत. जिल्ह्यात क्रांती घडवायची असेल तर खासदारांचं ऐकावं लागेल. खासदार जिल्हा मान्य आहेत.
राज्यात नवीन क्रांतीचे वारे उठवायचे असतील तर मुख्यमंत्र्यांचं ऐकावं लागेल. मुख्यमंत्री राज्य मान्य आहेत. देशात क्रांती घडवायची असेल, इच्छा असो नसो, पंतप्रधानांची आज्ञा पाळावी लागेल, कारण ते देश मान्य आहेत. राष्ट्राचा प्रश्न असेल तर युनोच्या राष्ट्राध्यक्षाचं ऐकावं लागेल, कारण ते राष्ट्र मान्य आहेत. पण खरं सांगू, तुमच्या आमच्या आयुष्याचं सोयीत साधायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना संतांचंच ऐकावं लागेल, कारण संत हे देव मान्य आहेत आणि सृष्टी त्या भगवंताच्या अधीन आहे. पूर्वीच्या काळी लग्न जमायची, लग्न साध्या पद्धतीत व्हायची. जमलं एकाचं लग्न पूर्वीच्या काळी, साखरपुडा झाला, मग लग्नाला 1 महिना अजून उशीर होता. नवरी मुलीकडच्यांनी यांना जेवायला बोलवलं साखरपुड्यानंतर. ऐकताय ना तुम्ही? ऐका. आता पूर्वीच्या काळी बैलगाड्या होत्या, आता फॉर्च्युनर आहेत. पूर्वीच्या काळी बैलगाडी जुंपली मालकानं. जेवायला कोणी बोलवलंय? नवरी मुलीकडच्यांनी. साखरपुडा तर झालाय, लग्नाला 1 महिना अजून टाइम आहे. बैलगाडी जुंपली, मालक, त्यांचा मुलगा ज्याचा लग्न जमलं होतं तो, त्याची आई, 3 जण. आणि मालकाकडे एक कुत्र होतं. काय कुत्र? ते कुत्र मालकाला म्हणालं, मालक मी पण तुमच्या बरोबर येतो. मालक म्हणाला, चालेल, जिथं मी तिथं तू. बैलगाडी जुंपली, नवरी मुलीकडे जेवायला जायचे म्हणजे तयारी जोरदार आहे. सकाळी 10 वाजता त्यांनी सुरुवात केली चालायला. बैलगाडी, जशी बैलगाडी चालते, कुत्र कुठं घुसलं माहित आहे? कुठं? बैलगाडीच्या खाली. 11 वाजले, 11:30 वाजले, दुपारी 12 वाजले, सूर्य माथ्यावर आहे. कुत्र्याला ऊनच लागत नव्हतं. का? कुत्र होतं कुठं? बैलगाडीच्या खाली. बैलगाडी कोणाची? कुत्र्याच्या मालकाची. बरोबर आहे ना? ऐकताय ना तुम्ही? ऐका. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले, त्यांचा प्रवास चालू आहे आणि 1 वाजता नवरी मुलीकडे गाडी पोहोचली. बैलगाडी जशी पोहोचली, नवरी मुलीकडच्यानी पाहिले, अरे मंडळी आली, जेवाले पंचपक्वान केलंय. पण मालक गाडीतून खाली उतरला. हातपाय धुवायला जसं मालकाला पाणी ना गरम गरम, तसं कुत्र्याला पण हो. जसं पंचपक्वान नाश्ता, जसा नाश्ता मालकाला तसा कुत्र्याला पण. दुपारचं जसं पंचपक्वानाचं भोजन मालकाला, तसं कुत्र्याला पण हो. बाबा दुपारची जेवण झाली आणि दुपारची जेवण झाल्यानंतर कुत्रा मालकाला काय म्हणाला माहित आहे? मालक तुम्ही एक काम करा ना, तुम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसा, मी गावात जाऊन माझ्या भाऊबंधांना भेटून येतो. कोणाला? कोणाला भेटून येतो? भाऊबंधांना. मालक म्हणाला, कुत्र्या विनाशकाले विपरीत बुद्धी, जाऊ नको. कुत्र ऐकतच नव्हतं. कुत्र म्हणाला, मालक फक्त 10 मिनिटात भेट घेऊन येतो, कोण कुठे पाहून येतो. प्रत्येक गावात त्याचे भाईबंध असतीलच ना. कुत्र ऐकलं नाही मालकाचं, त्याच्या भाऊबंधांना भेटण्यासाठी गावात गेलं. मालक वाट पाहू लागले. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, कुत्र आहे कुठं? आलंच नाही. 1 तास झालं, कुत्र आहे कुठं? आलंच नाही. 2 तास झाले, कुत्र आलंच नाही. 3 तास झाले, 6 वाजले, कुत्र्याचा मिस कॉल नाही ना, मेसेज नाही, कुठंच नाही. मालक म्हणाला, आता थांबण्यात मजा नाही. मालकानं बैलगाडी जुंपली. मालक परतीच्या प्रवासाला निघाला. मजल दर मजल करत रात्री 10 वाजता, 10:30 वाजता मालक आपल्या गावाला घरी पोहोचला. कुत्र्याची वाट पाहतोय, कुत्र आहे कुठं? कुत्र आलंच नाही. 11 वाजले, मालक म्हणतोय, कुत्र आहे कुठं? कुत्र आलंच नाही. 12 वाजले, कुत्र्याचा तपास नाही. बाबा मालक फक्त बंगल्याच्या आतमध्ये जाऊन पलंगावर अंग टाकला असेल, त्याच वेळेला कुत्र्याच्या रडण्याचा आवाज मालकाच्या बंगल्याच्या बाहेरून आला. कसला? ओरडण्याचा आणि भुंकण्याचा नाही. कसला? रडण्याचा आवाज आला. मालक बंगल्याच्या बाहेर आला आणि मालकानं कुत्र्याला पाहिलं. कुत्र्याला जसं पाहिलं मालकानं, मालकाच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू बाहेर आले. का माहित आहे? कुत्र्याच्या अख्ख्या अंगातून रक्त येत होतं आणि अख्खं अंग सोलवटलं, साल निघाली होती कुत्र्याच्या अंगाची. मला सांगा, कुत्र मालकाला सोडून भेटायला कोणाला गेलं होतं? हा, पटलं असेल तुम्हाला. बरं जाऊ द्या भेटायला, पण कोणाला सोडून गेलं होतं? मालकाला.
अख्ख्या जगात कुठेही फिरा, कुठेही जा, पण त्या मालकाचा हात सोडण्याचा कदापि प्रयत्न करू नका. आमच्या आयुष्याची जीवनरूपी नौका ही समुद्राच्या मध्यभागी आहे. किनाऱ्यावर आणण्याचं काम भगवंताचा नावाचा नाविक केल्याशिवाय राहणार नाही. पण श्रद्धा आणि विश्वास त्याच्या प्रती असणं ही आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी का धावून येणार नाही, सांगा ना मला. द्रौपदीवर संकट आलं, जात नव्हते भगवंत. लक्ष्मी म्हणाली, अगं द्रौपदीवर संकट आलंय, तुमची प्रिय भक्त द्रौपदी संकटामध्ये आहे, वस्त्रहरण होणार आहे, का जात नाही तुम्ही? भगवंत म्हणाला, तिने मला हाक तर मारायला हवी ना. सगळ्यांकडे पाहते, पतिदेवांकडे पाहते, पितामह भीष्मांकडे पाहते, कोणी मदतीला आला नाही. सरते शेवटी तिच्या मुखातून एक ओवी बाहेर निघाली, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखिया लावी येला. त्याने वेळ लावला नाही, साक्षात प्रकट झाला. हो, प्रगट झाला. आम्ही वेळ लावतो. बाबा, माझा साधा प्रश्न असा आहे, ऊस साखरेपासून बनतं की साखर ऊसापासून बनते? आता कशापासून काही पण बनतंय. कॉकटेल झालंय सगळं ना. साखर ऊसापासून बनते. पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. ऊसापासून साखर बनली की पुन्हा साखरेपासून ऊस तयार होतो का? हा, नाही ना. एकदा का हा नरदेह निघून गेला तर पुन्हा या देहासारखा दुसरा कोणता देह नाही. वेळ आमच्या हातामध्ये. पवार सर या. एकदा का वेळ निघून गेली की परत ती वेळ तुमच्यासाठी कदापि येणार नाही. म्हणून वेळ जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत त्या वेळेला सात्विक बनवण्याचा प्रयत्न करण्याचा हा आमचा सगळ्यात महत्वाचा मानस ठेवा. हो, 3 लोकांवर समाजाची जबाबदारी आहे. पहिला आहे पत्रकार, दुसरा आहे कथाकार आणि तिसरा आहे कलाकार. पत्रकारानं सत्य सांगावं, पत्रकारानं सत्य सांगावं, कथाकारानं शिव सांगावं आणि कलाकारानं सुंदरता सांगावी. तेव्हा जग बनेल सत्यम शिवम सुंदरम. आज सगळा विरोध आहे, सगळं बदललेलं जग आहे, सगळं बदललं. पण आजपर्यंत लिहिलेल्या गोष्टी 750 वर्षापूर्वी नाही बदलू शकत ना. आजही सुंदर ते ध्यान तसंच आहे, तो विटेवर उभाच आहे. आजही तेवढी शक्ती, तेवढी भक्ती त्या पंढरपूरमध्ये त्याच ताकदीनं गाजत वाजत जाते. ते बदलण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. काही माणसं म्हणतात ना, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवंताचं नाम आहे. उलट म्हणतो आम्ही, जोपर्यंत भगवंताचं नाम आहे तोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात राहतील ना. घेण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटामध्ये प्राणी त्यांच्या उपजत स्वभावाने कसे जगतात सांगतो. ऐकलं असेल तर परत एकदा ऐका. राम आणि रावण यांच्या दोघांमध्ये युद्ध चालू होतं. पवार सर, शेवटचं युद्ध होतं, अंतिम टप्प्यामध्ये आलं होतं. राम आणि रावणाचं युद्ध आहे. आज हे मर्म लक्षात ठेवा. राम जिंकणार या जगाला माहित होतं, रावण हारणार हे देखील नियतीला माहित होतं. कारण रावण दुष्प्रवृत्ती आहे आणि राम सत्य प्रवृत्ती आहे. आणि भागवतामध्ये लिहिलेलं आहे, सत्यम परम धीमहि. सत्याचा शेवटी विजय होतो. बरं का, एक वाक्य सांगू, जोपर्यंत माणसाचे खेळ चालू असतात तोपर्यंत नियती शांत असते. पहिलं वाक्य झालं, जोपर्यंत माणसाचे खेळ चालू असतात तोपर्यंत नियती शांत असते. पण ज्या दिवशी नियतीचा खेळ चालू होतो ना, माणसाचे सगळे खेळ आणि मेळ बंद पडतात. जागी व्हायला वेळ लागत नाही बरं का. म्हणून तुमचा खेळ आणि नियतीचा मेळ या दोघांच्या गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. सत्वगुणाचा अहंकार हा कायमस्वरूपी अंतःकरणामध्ये ठेवा. तमोगुण आणि रजोगुणाला बाहेर फेकून द्या. आमचा जगणं आहे, किती दिवसाचं आयुष्य आहे, क्षणभंगूर नरदे आहे. आम्ही सहजपणे म्हणतो, अरे मगाशी भेटला, आता काय झालं? तुझ्या हातामध्ये थोडंच आहे. कधी कोणता कुठे पूर्णविराम लागेल सांगता येत नाही. जगाला माहित होतं राम जिंकणार आहे, नियतीला माहित होतं रावण हरणार आहे. युद्ध अंतिम टप्प्यामध्ये आलं होतं आणि त्याच वेळेला 6 महिने झोपणारा, नाव काय त्याचं, कुंभकर्ण ना. 6 महिने झोपणारा कुंभकर्ण झोपेतून जागा झाला. आता बाबा मला सांगा, झोपेतून जागे झालेल्याने रावणाच्या बाजूने जावं का रामाच्या बाजूने जावं? मग झोपला होता त्याच बरा होता ना. त्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विचार केला, मला रावणाच्या बाजूने जायचं आहे, रामाच्या विरोधात लढायचं आहे.
चुकला नाही इथे. मग झोपला होता त्या बरा होता, कशाला उठलास आणि रावणाच्या बाजूने मरायला गेलास? कुंभकर्ण नावाचा रावणाच्या बाजूने लढू लागला आणि रावणाच्या बाजूने लढता 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 त्याच वेळेला त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये रामाच्या बाजूने लढणारा एक वानर सापडलं. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. दृष्टांत ऐकला असेल तर परत ऐका. गंधमादन नावाचं वानर जसं त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलं ना, तसं त्या कुंभकर्णानं त्या गंधमादनाच्या नावाच्या वानराचा हात दाबला. हात दाबल्यानंतर प्रश्न विचारला, बोल तू कोणाचा आहेस? बोल तू कोणाचा आहेस, कोणाच्या बाजूने आहेस? गंधमादन नावाच्या वानरानं छाती टोकून सांगितलं, मी कोणाचा आहे? हा, रावणाचा. मी रामाचा आहे. अलीकडच्या काळात जर आम्हाला विचारलं ना, बोल तू कोणाचा आहेस, आम्ही त्याला सांगू 1000 वाढून दे, तुझ्याच बाजूने. ही आमची परंपरा आहे ना. हात दाबला, हात आवळला आणि मग विचारलं, बोल तू कोणाचा आहेस? त्या गंधमादन नावाच्या वानरानं उत्तर दिलं छाती टोकून, मी रामाचा आहे. हात सोडला आणि डोकं धरलं. काय डोकं धरलं, डोकं दाबलं, डोकं इतकं घट्ट आवळलं की आता त्या कुंभकर्णाला वाटलं हे गंधमादन बदलेल आणि म्हणेल मी रावणाचा आहे. नाही हो, विचारलं बोल कोणाचा आहेस, त्याने सांगितलं छाती टोकून मी रामाचाच आहे. डोकं आणखी जास्त आवळलं, त्याला वाटलं बदलेल, नाही बदललं, मी रामाचाच आहे. डोकं सोडलं आणि मान धरली. शेवटचा पर्याय, मान धरली. मान इतकी घट्ट आवळली, इतकी घट्ट आवळली, मरायला आला, श्वास गुदमरला. आणि मग विचारलं, आता बोल कोणाचा आहेस? गंधमादनानं पार मरायला आला तरी छाती टोकून सांगितलं, मी कोणाचा आहे? रामाचाच आहे. तसाचे तसा सोडून दिला. आणि सोडून दिल्यानंतर प्रश्न विचारला, काय रे? हात दाबला, हात आवळला तरी तू म्हणला मी रामाचाच आहे. डोकं दाबलं, डोकं आवळलं तरी म्हणतोस मी रामाचाच आहे. फार मान दाबली, श्वास गुदमरला, मरायला आला तरी म्हणाला मी रामाचाच आहे. मग मेला असता तर? ते गंधमादन नावाचं वानर म्हणाल, हे कुंभकर्णा, जगलो तरी रामाचाच आणि मेलो तरी रामाचाच आहे. शेवटचा श्वास घेतला तरी मी रामाचाच आहे. पहा, अंतकालेचे ममेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्तेत्रम संशय. आयुष्याचा शेवटचा श्वास घेत असताना राम, कृष्ण, पंढरीचा पांडुरंग आमच्या डोळ्यासमोर आठवायला हवा. पण आम्ही मायेमध्ये पार गुंतून गेलो. मर्म सांगू बाबा 2 मिनिटामध्ये. त्या भगवंताला खांद्यावर घेतलं, नेऊन गोकुळात ठेवलं. गोकुळातून माया उचलली, आणून मथुरेत ठेवली. जेव्हा देव खांद्यावर होता तेव्हा कुलप उघडली, रस्ते तयार झाले. आणि माया जेव्हा खांद्यावर आली तेव्हा कुलप लागली, रस्ते बंद झाले. लक्षात ठेवा, जेव देवा खांद्यावर असेल ना, कुलप उघडली जातील, रस्ते तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण ठरवा, रस्ते तयार करायचे की लॉक लावून रस्ते बंद करायचे. त्याचा आशीर्वाद असायला हवा. तो येतो ना धावून, काय येणार नाही. जनाईसाठी आला, मुक्ताईसाठी आला, ज्ञानोबरायांसाठी आला, नामदेवरायांसाठी आला, संतांसाठी आला, प्राण्यांसाठी पण आला. स्मशानाच्या बाहेर एक सुंदर वाक्य लिहिलं होतं बाबा, 2 मिनिटामध्ये सांगेल. पक्ष्यांसाठी आला, प्राण्यांसाठी आला. गजेंद्र नावाचा हत्ती होता, तो आपल्या परिवाराला घेऊन सरोवरामध्ये विहार करण्यासाठी गेला होता. परिवाराला सगळं करतो, परिवारासाठी करतो, आयुष्यभर जळत राहतो, आयुष्यभर करत राहतो, आयुष्यभर पार अपार यातना कष्ट सहन करत राहतो ना. पण सांगितलंय, संकल्पावी माया संसाराची. संसारातील प्रेम थोडं बाजूला सारा आणि संसारातला बाजूला सारलेलं प्रेम भगवंताच्या चरणावर समर्पित करा ना. काय फरक पडणार आहे सांगा? आयुष्यात अनुकूलता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वाल्याला तिथपर्यंत माहित नव्हतं मी जे केलंय त्याच्यामध्ये माझा परिवार सहभागी आहे. पण संतांचं दर्शन झालं, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. महर्षी वाल्मिकी म्हणाले, हे सगळं करतोयस ती कोणासाठी करतोयस? तो म्हणाला, परिवार, बायको, पोरं यांच्यासाठी. जा, जाऊन विचार तुझ्या धर्मपत्नीला की तू केलेल्या दुष्कृत्यामध्ये, सगळ्या कर्मामध्ये ती सहभागी आहे का? आणि जो धावत धावत गेला, विचारलं बायकोला, अगं आतापर्यंत म्हणतात शास्त्रामध्ये, काही माणसं सांगतात की 7 रांजण भरले, इतकं पाप केलं होतं, याच्यामध्ये तू सहभागी आहेस का? ती म्हणाली, तुमचं केलंय तुम्ही जगा, नाही तर मरा. कान उघडणी झाले आणि धावत आले महर्षी वाल्मिकी
महर्षी नारदांच्या पाया पडले, चरण स्पर्श केलं. आणि वल्म म्हणजे वारुळ बाबा बरं का. शरीरावर वाळूळ तयार होईपर्यंत वाल्मिकीने तप केलं, अख्खं रामायण लिहिलं. का? संतांचा संग लाभला. म्हणून मर्म एक गोष्ट म्हणते की जगात फक्त चांगली माणसं जोडण्याचा प्रयत्न करा. अरे 5 होते जिंकले का? सहवास प्रभू भगवान श्रीकृष्णाचा होता. सार घ्या, सार घेण्याचा प्रयत्न करू नका. दुर्योधन पोचला आणि विचारलं भगवंतानं, काय हवंय माग ना, काय हवंय माग ना. त्याने विचारलं, भगवंता तुम्ही शस्त्र हातात घेऊन लढाल का? भगवंत म्हणाला, ते काय मला जमणार नाही, ते काय मला जमणार नाही. मग तू नकोय, तुझी सेना दे. दुर्योधन सगळी सेना घेऊन गेला. अर्जुन आला. भगवंत म्हणाला, अर्जुना आता त्याने सगळे नेले, काही राहिलंच नाही. अर्जुन मनातल्या मनात म्हणला असेल दुर्योधनाला फोन करून, तुझं आहे तुझं पाशी परी, तू जागा चुकलास. भगवंता त्या दुर्योधनानं नेलं ते असार आहे. सार खरं इथं आहे. कोणतं? भगवंता फक्त तू बस, बाकी कोणी नको आहे. अरे त्या रथाचं सारथ ते भगवंतानं केलं. हातात शस्त्र घेतलं की नाही माहित. फार मोठा विषय आहे, फार मोठा विषय. दृष्ट निर्धारलेली किती एक. भगवंत त्याच्या सोबत राहिला, जिंकला. अख्खी सेना घेऊन गेला होता, हरला हो का? फक्त त्याला सावलीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करा, निर्मत्सरतेने वागा. आयुष्यात कमवत असताना चांगला मार्ग ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडून या धन उत्तमची व्यवहारे, उदास विचार वेच करी. हे सगळे जगण्याचे मार्ग आहेत. भागवतामध्ये एक सुंदर दृष्टांत येऊन गेलाय, सांगतो आणि मग पुढे वळतो. का ऐकावं भागवत आणि कोणी ऐकलं होतं भागवत? पहा, ओवीला संदर्भीय दृष्टांत देईल आणि मग पुढे वळेल. काय झालं? ज्या गोष्टी जशा जशा घडणार तशा घडत राहणार बरं का. मग जगणं असेल, मरण असेल. काही 115 वर्षाची होतात, पुण्यफळ असतं, दीर्घायुष्य असतं, तरी ते आमच्यात असतात ना. पण काही दवाखान्यामध्ये बाळ जन्माला आलं, पहिले श्वास घेतला, पहिला श्वास, आणि पहिला श्वास शेवटचा ठरला हो. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. एकाने पार मरण्याचा विचार केला, वैतागला होता आयुष्याला, बोलतो मरतो. मग कशा पद्धतीत मरायचं? त्याने विचार केला, विष खाऊन मरायचं, हातात पिस्तूल घ्यायचा, गोळी मारायची, मरायचं. झाडाला फास लटकावायचा, फास घेऊन मरायचं. अंगावर रॉकेल टाकायचं, पेटवायचं, रॉकेल टाकून मरायचं. पाण्यात बुडून मरायचं. या सगळ्या प्रकारांची मरण्याचं त्यांनी ठरवलं. पहा, पहिल्यांदा काय केलं? अंगावर रॉकेल घेतलं, अंगावर रॉकेल घेतलं आणि धावत धावत जंगलात गेला. पेटवलं नव्हतं तिथपर्यंत. झाडावर चढला, झाडावर चढला, दोर नेला होता, बांधला, फास लावला, अजून आवळला नाही. हातात पिस्तूल पण आहे. पण जेव्हा अंगावर रॉकेल टाकलं होतं तेव्हा विष पण प्यायला होता. बघू 1-2 तासात मेलो तर मेलो. आणि एका खाडीच्या बाजूला एक मोठं झाड होतं, त्या झाडाला जाऊन लटकला. पाहता, मरायचे त्याला. अंगावर रॉकेल पण टाकलंय, विष पण प्यायलाय, हातात पिस्तूल पण आहे, दोर पण लटकवलाय, आणि खाडीचं खाली पाणी पण आहे बाबा. रागाच्या भरामध्ये त्यांनी काय केलं माहितीये का? हातात लायटर होतं, लायटर, रॉकेल टाकलं होतं, पेटवलं. पण दुसऱ्या क्षणाला काय झालं? हातात त्याच्या पिस्तूल होतं, पिस्तूल, गोळी मारली, पण नेम चुकला आणि कुठं जाऊन लागला माहित आहे? जो दोर लटकवला होता ना, दोर, त्या दोराला लागला, फास तुटला. पहिलं मरण कॅन्सल. पेटवला होता, खाडी होती, पाण्यात पडला, जलून मरणं कॅन्सल. खाडीत पडल्यावर खारट पाणी याच्या तोंडात गेलं, विष प्यायला होता, ते विष बाहेर आलं उलटी करून, विष पिऊन मरणं कॅन्सल. पिस्तुलाचा गोळीतला नेम चुकला होता, दोराला जाऊन लागला होता, म्हणजे गोळी घालून मरणं कॅन्सल. पहा, मरण आलं ना, मरण ठेच जरी लागली तरी माणूस मरतो, आणि मरण नसलं ना, कड्यावरून जरी खाली पडला ना तरी मरत नाही बरं का. पण असं ठरवू नका आम्ही कधी मरणारच नाहीत.
जुने दृष्टांत देतात कीर्तनकार. एका गावामध्ये एक आजी होती 80 वर्षाची. महाराज म्हणाले या गावातले सगळे मरणार आहेत. सगळी रडायला लागली. एक आजीच फक्त हसत होती. कीर्तन संपल्यानंतर त्या महाराजांनी विचारलं, आजी सगळे रडत होते, तुम्ही का रडत नव्हत्या, तुम्ही का हसत होत्या? आजी म्हणाली, मी या गावातली थोडीच आहे. यदम दृष्टम तदम नष्टम. जे दिसतंय ते एक ना एक दिवस या पृथ्वी तलावरून त्याचा नाश होणार आहे. म्हणून नाश होण्यापूर्वी त्याचा अविनाशी काहीतरी तत्व बनवा ना. 2 मिनिटात मर्म सांगतो, बोलायचं फार आहे. शरीराची माती होणार आहे, पहिला मुद्दा क्लिअर. बरं, या माती होणाऱ्या शरीराची अपेक्षा भगवंतानं का करावी पवार सर? त्या भगवंताला वाटतंय स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी भावा जन्मामा. काहीतरी कारण मीमांसा असेल. कारण भक्ती आणि भगवंताचं नाम या नरदेहाशिवाय दुसरा तिसरा कोणता देह नाही आहे. लॉकडाऊन मध्ये एक जण कामाला जात नव्हता. बायको रोज बोलायची. बायकोला स्वप्न दाखवली होती लग्नाआधी की लग्न झाल्यानंतर गाडी घेईल, बंगला सगळं करेल. पण लगीन झाला आणि लॉकडाऊन लागला, करेल काय? कामाला जात नाही म्हणून ती वैतागली. रोज बोलायची, फसवलं मला, फसवलं. कामाला जा, फुकट खाता, फुकट गिळता. भाषा फार बदलली. तो तिला बोलायचं, हे बघ आज बोललीस उद्या बोललीस तर आत्महत्याच करील. ती गप बसायची बिचारी. 4-5 महिने बायको बोलली, कामाला जा, फुकट खाता, फुकट गिळता. एक दिवशी तो रागारागात म्हणाला, हे बघ आज बोललीस उद्या बोललीस तर मरल, आत्महत्याच करील. ती पण वैतागली होती. ती पण बोलली, जा मरा. जशी जा मरा बोलली ना, याला फार वाईट वाटलं. बाबा हा घरातून निघाला, मरायच्या नादात आत्महत्या करायला जाऊन ठाण्याच्या वरती पुलावर चढला मरायला. ठाण्याच्या पुलावर चढला मरण्यासाठी. खाली उडी मारली रागाच्या भरात. आणि मरण्याच्या नादात त्या ठाण्याच्या पुलावर जशी खाली उडी मारली, खालून चालला होता पुलाखालून भाजीवाला. त्या भाजीवाल्याच्या डोक्यावर एवढा मोठा टोपला. हा पडला कुठं? हा टोपल्यात. मेला कोण माहित आहे? भाजीवाला मेला. या जेवायला संध्याकाळी परत घरी आला. मरण्यासाठी गेला, मरून नाही आला, मारून आला. हे प्रारब्ध आहेत. जगणं किती आहे? प्रत्येकाचे श्वास ठरलेले आहेत. तो कधी निघून जाणार आहे, त्याच्या नावापुढे कधी कैलासवासी लागणार आहे, हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही आहेत. पण मरण्याची व्यवस्था आहे. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याही पुढे जाऊन सांगितलं, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. पहा ना काय विचार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. पण कधी शोक व्यक्त केला नाही, भगवंतावर कधी प्रश्न उभा केला नाही. रोज एकदा मरावेत असे हजारो प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये आले. गोठ्यातली बैल मेली. दुर्गादेवी नावाचा रोग पसरला होता. धर्मपत्नी अन्न करता करता निघून गेली. त्या परिस्थितीमध्ये देखील बर्वे झाले देवा, निघाले दिवाळे, पर्या दुष्काळी पीडा गेली सांगणारी जगद्गुरु तुकोबाराय आजही आमच्या डोळ्यासमोर आदर्श आहेत. अरे फार दुःख झालं, संत शांत असतात, दोन्ही परिस्थितीत स्थितप्रज्ञ असतात, हे सांगणारी मुक्ताई त्या ज्ञानदाला आदर्श होती. ती मुक्ताई आज आमच्या डोळ्यासमोर आदर्श आहे. पंढरपूरला आई वडिलांसोबत निघून गेले, पण तो रोगाच्या भरामध्ये आई वडील निघून गेले, पण माझा जन्म फक्त भगवंताच्या नामासाठी हे सांगणारी जनाबाई आजही आमच्या डोळ्यासमोर आदर्श आहे. सुख उपभोगात नाही तर सुख त्यागात आहे. काय झालं, भागवतामध्ये एक दृष्टांत येऊन गेलाय. आत्मदेव नावाचा राजा होता. वेळ आहे ना आपल्याकडे बाबा, अजून थोडासा कंटाळ नाही आला ना? आत्मदेव नावाचा एक राजा होता. त्याची धर्मपत्नी होती, तिचं नाव होतं धुंदुली. पण त्या धुंदुलीला बाळ नव्हतं. अनेक वर्ष निघून गेली. त्या राजाने विचार केला, एवढी मोठी संपत्ती आहे, बाळ नाही तर जगून करू काय? त्याने आत्महत्येचा विचार केला आणि मरण्यासाठी तो आत्मदेव नावाचा राजा जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर एक साधू त्याला भेटला. पुराणात जेवढ्या जेवढ्या कथा आल्यात ना, तिथे चांगला माणूस जेव्हा भेटला ना, तेव्हा त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला. मग कलियुगात आम्हाला विचार करावा लागेल, फक्त चांगली माणसं जोडण्याचा प्रयत्न करा. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आपल्या आयुष्याचं दुःख आपल्या कर्मामुळे असेलही, पण सगळ्यात जास्त दुःख दुसऱ्यामुळे आपल्याला झालंय हो. म्हणून लोक गावं सोडायला लागली. 2-2 इंच आमच्या जागा पुढे सरकायला लागली. मगाशी सांगितले 3 गुण मी.
प्रयत्न करावा लागेल सत्वगुणी राहण्याचा. साधू भेटला आणि साधूनं विचारलं आत्मदेव नावाच्या राजाला, का आलाय जंगलात? त्याने सांगितलं, मरण्यासाठी आलोय. का मरतोय? माझ्या पोटाला बाळ नाही, अनेक वर्ष निघून गेले आहेत. साधूनं सांगितलं, अरे ज्याला 5-5 आहेत ती पण दुःखी आहेत आणि ज्याला कोणीच नाही ती पण दुःखी आहेत, कशाला मरतो? आत्मदेव नावाच्या राजानं सांगितलं, मला काहीतरी मार्ग सांगा. त्या साधूनं सांगितलं, मी तुला एक फळ देतो, ते फळ तुझ्या धर्मपत्नीला जाऊन खायला दे, तुला बाळ होईल. तुम्ही म्हणाल, महाराज 21वं शतक आहे, हे काय सांगता? पण 2 वाक्य सांगतो, पटतील तुम्हाला. माहित नाही मला, पण मला अनुभव आहेत. जगातले सगळे आजार हे डॉक्टरच्याच औषधाने बरे होतात असं नाही. जगातले सगळे आजार हे डॉक्टरच्याच औषधाने बरे होतात असं नाही. पण जगातले काही आजार हे जुन्या आणि थोरांच्या आशीर्वादाने बरे होतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याही पुढे सांगू, ज्याला थोरांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असेल ना, ती माणसं आजारीच पडत नाही कधी. म्हणून घरातल्या नवीन माणसांनी जुन्या माणसांचा आशीर्वाद ठेवा. सदा व्यवहार आहे. त्या साधूनं सांगितलं, एक फळ देतो, तुझ्या धर्मपत्नीला नेऊन खायला दे, ती गर्भवती होईल, तुला बाळ होईल. तिचं नाव होतं धुंदुली. राजाला फार आनंद झाला. राजा फळ घेऊन घरी आला. त्याने सांगितलं धर्मपत्नीला, मी मरण्यासाठी जंगलात गेलो होतो आत्महत्या करायला, पण आपल्याला काही वर्ष निघून गेली, बाळ नाहीये. साधूनं फळ दिलंय, फळ तू खा, आपल्याला बाळ होईल. त्याच वेळेला त्याची मेहुणी म्हणजे तिची बहीण घरी आली होती, धुंदुलीची. ती गर्भवती होती. तिने सांगितलं, अगं असं कुठं असतं का? ते फळ फेकून द्यायला सांगितलं. मग धुंदुली म्हणाली, माझ्या पत्नीनं जर मला विचारलं फळ खाल्लंय का, तर काय सांगू? तिची बहीण म्हणाली, एक काम कर, मी गर्भवती आहे ना, मला बाळ झालं की मी तुला देईल, तू फक्त एक काम कर, फळ फेकून दे, तू आपल्या घरी चल, पोटाला चिंध्या बांध, उशा बांध आणि धर्मपतीला सांग की मी गर्भवती आहे. तेच केलं, फळ फेकून दिलं. जे फळ फेकून दिलं ते फळ गायीनं खाल्लं. कोणी? गायीनं खाल्लं. बाबा, साधूने फळ दिलं होतं, ते फळ गायीनं खाल्लं. गायीनं खाल्ल्या कारणानं गाय गर्भवती राहिली. अनेक दिवस निघून गेले. ही धुंदुली तिच्या बहिणीकडे घरी निघून गेली. पोटाला चिंध्या बांधल्या, उशा बांधल्या आणि पतीला सांगितलं, मी गर्भवती आहे. आत्मदेव राजाला फार आनंद झाला की आपल्याला बाळ होणार आहे. पाना अनेक दिवस निघून गेले, दिवसावर दिवस निघून गेले, 9 महिने निघून गेले, 9 महिने 9 दिवस निघून गेले आणि 9 महिने 9 दिवसानंतर त्या धुंदुलीच्या बहिणीला बाळ झाले. हिने हिच्या पोटाच्या चिंध्या सोडल्या आणि नवऱ्याला फोन केला की आपल्याला सुपुत्र झालाय. फार आनंद आत्मदेव नावाच्या राजाला. तो धावत धावत गेला. पण त्याच वेळेला तिच्या बहिणीनं ते बाळ तिच्या हातात दिलं होतं. ते बाळ घेऊन राजा घरी आला. आनंद झाला, बाळ झालाय. आणि इकडं गाय पण प्रसूत झाली. त्या गायीला एक बाळ झालं. त्याचं सगळं अंग आहे ना, ते माणसासारखं होतं, पण गायीपासून झालं म्हणून कान फार मोठे होते. दोघांची नावं ठेवली. एकाचं नाव ठेवलं गोकर्ण. जो गायीपासून झाला त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि जो धुंदुलीला जो झाला होता ना, जो दिला होता बहिणीनं, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. ऐकताय ना तुम्ही? ऐका, कथा ऐकावी. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आज सगळा परिणाम चित्ताचा आहे. चित्त आमचं ठिकाणावर नाही, कारण पित्त आमचं अजून बाहेर पडलेलं नाही म्हणून. दोघे जण लहानाचे मोठे होत गेले, धुंदुकारी आणि गोकर्ण. धुंदुकारी हा वाईट निपजला आणि गोकर्ण फार संस्कारी निघाला. हो, जो गायीपासून झाला तो फार संस्कारी निघाला. पण धुंदुकारी वाईट व्यसनाला लागला आणि आई वडिलांच्या लाता मारू लागला. पहा ना, आत्मदेव म्हणजे बापाला लाता मारू लागला. बापानं विचार केला, जर पोऱ्यात मला लाता मारित असेल तर मी जगून करू काय? नव्हता म्हणून आधी मरायला गेलता, आता झालाय लाता मारतोय म्हणून परत मरायला गेला जंगलात. आणि आत्मदेव नावाच्या राजानं आत्महत्या केली, मरण पावला. हो, आत्मदेव मरण पावला. इकडे राहिले 3 जण, गोकर्ण, धुंदुकारी आणि धुंदुली म्हणजे त्यांची आई. काही दिवस निघून गेले. तो धुंदुकारी नावाचा सुपुत्र आईला सुद्धा मारायला लागला. आईने विचार केला, आता मी तरी जगून करू काय? बाप तर गेलाय, आता मी काय करू? मग ती पण आत्महत्या करून मरण पावली. आई वडील मेले. धुंदुकारी फार वाईट निपजला. पुढे जाऊन वेश्यागमन करू लागला आणि एके दिवशी त्याच वेश्यानी त्या धुंदुकारीला संपवलं. भूत झाला, पिशाच्य झाला. पा त्याच वेळेला गोकर्ण तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर फिरायला गेला होता. तो घरी आला. त्याने विचार केला, आपला भाऊ भूत झालाय. कथेचा परिणाम आहे. आता भावाला जर मुक्ती मिळवायची असेल तर काय करावं लागेल? काहीच नाही. त्याने कथा करायला सुरुवात केली. 7 दिवसाची भागवत कथा. आणि भूत जो झाला होता ना धुंदुकारी, तो कथा ऐकायला यायला लागला.
तुम्ही म्हणाल महाराज तो बसायचा कुठं? भूत बसायचा कुठं? कुठंच बसत नव्हता. त्या गोकर्णनं कथा सांगत असताना एक बांबू ठेवला होता. बांबूला 7 गाठी होत्या. त्या गाठीमध्ये येऊन तो बसायचा, त्या बांबूमध्ये येऊन बसायचा आणि कथा ऐकायचा. एक एक दिवसाची कथा व्हायची, एक एक गाठ फुटायची. असं म्हणतात 7 दिवसाची भागवत कथा झाली, 7ही गाठी फुटल्या. परिणाम स्वरूप भूत झालेल्या त्या धुंदुकारी नावाच्या आपल्या भावाला मोक्षदायिनी कथा भागवताची ठरली. म्हणून भागवत ऐकण्याचा माणसानं आयुष्यात प्रयत्न करावा. हा परिणाम त्या कथेचा आहे. आज या परिवारातून आई निघून गेलेली आहे. आईच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, तिचा प्रवास सुखकर व्हावा, या अनुषंगाने मला आपण पाचारण केलेलं आहे. प्रवास 2 मिनिटामध्ये सांगतो. कोणी सांगितलं असेल नसेल पण ऐका, कारण मी गरुड पुराण वाचलंय म्हणून. असं म्हणतात 16 संस्कार मानवी जीवावर होतात. जन्माला आल्यानंतर नामकरण विधी, नाव ठेवलं. मोठा झाला, लग्न झालं, विवाह संस्कार 2 झाले. तिसरा मेला, अंत्यसंस्कार 3 झाले. 16 पैकी 3 उरले किती? 13. शास्त्र असं म्हणतं, आपण जीव खडा ठेवतो ना दीप प्रज्वलन करून, त्या उर्वरित 13 संस्कार त्या जीव खड्यावर केले जातात. आणि 13 दिवसापासून त्या जीवात्म्याने प्रवासाला सुरुवात केली. यमाचे 2 दूत त्याच्या सोबत पुढे चाललेले आहेत. पुण्यात्मा असेल तर पूर्व, पश्चिम आणि उत्तर या 3 दिशा सांगितलेल्या आहेत. पण काही माणसं म्हणतात त्या जीवानं जन्माला आल्यानंतर थोडेफार पाप केले असतात, त्याला दिशा ठरवलेली दक्षिण दिशा. त्या दक्षिण दिशेला त्या यमाचे दूत त्या जीवाला घेऊन चाललेले असतात. 13व्या दिवसापासून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. 13व्या दिवसापासून त्या प्रवासाला सुरुवात केली, दक्षिण दिशेला चाललेला आहे. यमाच्या दरबारात त्याला पोचायचंय त्या जीवात्म्याला. आणि त्या दक्षिण दिशेला प्रवास चालू झाला. त्याच दक्षिण दिशेला एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे वैतरणी. त्या वैतरणी नावाच्या नदीचा किनारा पार हाडांनी भरलेला आहे. नदीचं पाणी उग्र आहे, तापलेलं आहे. त्या जीवात्म्याला पुढे प्रवास करता येत नाही. तो रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे, पण ते दिसत नाही कोणाला. जीवात्म्याला दिसत नाही. यमदूतांना दिसत आहेत, पण ते पुन्हा रिटर्न घेऊन येणार नाहीत. कुडीतून एकदा आत्मा निघून गेला, संपलं. आता ती नदी पार कोण करेल? त्या नदीच्या किनाऱ्यावर एक कामधेनू नावाची गाय उभी आहे. ती त्या जीवात्म्याला सहकार्य करणार आहे, बरोबर आहे. पण कधी? तो जीवात्मा जोपर्यंत जिवंत होता, तो जीव जोपर्यंत जिवंत होता, त्याने किती गोदान केलंय, किती गायी दान केल्या. ज्याने गोदान केलंय त्या किनाऱ्यावर असणारी ती कामधेनू नावाची गाय त्या जीवात्म्याला ती नदी पार करण्यासाठी सहकार्य करणार आहे. हा प्रवास आहे आत्म्याचा. ऐका, 13व्या दिवसापासून सुरुवात झाली. त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागले. किती? 48 आणि 13 किती झाले? 61 झाले. आणि ती नदी पार करून त्या यम दरबारात पोहोचण्यासाठी जवळपास 39 दिवस लागतात. 61 आणि 39 किती झाले? 100 झाले ना. 100व्या दिवशी तो जीवात्मा त्या यम दरबारात पोहोचला. आणि यम दरबारात पोहोचल्यानंतर त्याची सगळी फाईल तिथे असणाऱ्या न्यायाधीशाकडे दिली. त्या न्यायाधीशाचं नाव आहे चित्रगुप्त. तिचा निकाल लागायला 265 दिवस लागले. किती? 265. हे 100 आणि ते 265 किती झाले? श्रद्धया क्रियते इति श्राद्धेय. 1 वर्षानंतर येणारं ते श्राद्ध असतं, एवढं लक्षात ठेवा. हा सगळा जीवात्म्याचा प्रवास आहे. आज आईनं या जीवात्म्यानं प्रवासाला सुरुवात केली. आज आई निघून गेल्यानंतरही भगवंताची लीला किती आगाध असते पहा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्यास बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला, धुंद तुझा दरबार. आज परिवाराला माहित आहे की पंडूराजाला वर जागा मिळत नव्हती. तेव्हा महर्षी नारदांनी त्यांच्या सुपुत्रांना येऊन सांगितलं होतं, तुम्हाला एक यज्ञ करावा लागेल, तुमच्या पित्याला चांगली जागा मिळेल. आईच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, तिला ध्रुवपद प्राप्त व्हावं, यासाठी आमचे अनंत दादा यांनी घातलेला हा सगळ्यात मोठा अट्टास आहे की आईच्या आत्म्याला चिरशांती लाभेल. यासाठी इथं आम्हाला त्या भगवंताचं नाव घ्यावं लागेल. नामे तिन्ही लोक उद्धरती. आज असं म्हणतात की मगाशी सांगितलंय की ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आमच्या पूर्वजांना जर वैकुंठाचा मार्ग सोपा करून द्यायचा असेल तर हरिपाठा आणि हरीच्या नामाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाहीये. निश्चितच ही केलेली योजना आहे. आई काय असते 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि मग सेवेला पूर्ण विराम देतो. या जगातल्या प्रत्येक कविवर्यांनी, अनेक तत्ववेत्यांनी आई सांगितलेली, आई रेखाटलेली आहे.
पण असं म्हणतात आई सांगण्यासाठी माणसाला पहिल्यांदा आई व्हावं लागतं, तेव्हा कळतं आईच्या वेदना काय आहेत. आत्मा ईश्वराचा एक संगम म्हणजे आई आहे. अरे जिने तुम्हाला आत्मा दिला ती तुमच्यासाठी ईश्वर झाली ती आई आहे. जगातल्या प्रत्येक लेकराला फार प्रियतेने प्रेम करावं यासाठी भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाऊन नांदता येत नाही ना. त्यांनी नातं निर्माण केलं, त्या नात्याचं नाव म्हणजे आई आहे. माझ्या महासाहेब जिजाऊनी जेव्हा राजाला जन्माला घातलं, राजा शिवाजींना जन्माला घातलं ना, माफी मागून सांगेन, तेव्हा प्रत्येक आईला, प्रत्येक माईला, प्रत्येक बाईला हे वाटलं होतं की माझ्या पोटी, माझ्या गर्भी, माझ्या खुशीत फक्त राजा शिवाजी जन्माला यावा. पण आज आमची मुलं कामावरनं घरी आल्यानंतर आईकडे न बघता सरळ घरात निघून जातात. तेव्हा मासाहेब जिजाऊंना सांगावं लागतं, मासाहेब तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत राजाला जन्माला घातलं होतं का, सांगा ना. अरे जिवंतपणी प्रेम करेल यात नवल नाही आहे, अतिशोक्ती नाही. पण काळजातील गोष्ट ओठांवर येते तेव्हा कळतं की ते खऱ्या अर्थानं आईचं चरित्र काय आहे. अनेकांनी सांगितलं आई काय असते. लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई ती आई असते. कोणी काही माणसं सांगतात की एकदा का डोंगराआड गेलेला सूर्य परत दुसऱ्या दिवशी दिसेल, पण ढगाआड गेली आई आम्हाला पुन्हा दिसणार नाही. ती आईची महती तरी काय सांगावी. जगातल्या शब्द सामर्थ्याच्या शब्द सम्राटाकडून एखादी शब्द आणावेत आणि वाक्य लिहावेत आईसाठी. आई काय असते. एका बाळाची आई देवाघरी निघून गेली. ती येणार नाही त्याला माहित आहे, पण त्याने भगवंताला आणि पतंगाला प्रार्थना केली, जा जाऊन सांग आईला, आई आजपासून तू दिसणार नाहीत ग मला, पण एकदा स्वप्नात येऊन दर्शन दे आणि विचार बाळ कसा आहे सांगणार आहे. जिवंत म्हणी प्रेम करेल यात नवल नाही आहे, पण बाळाच्या काळजाला नुसती ठेच लागली, पायाला ठेच लागली तरी आईचं काळीज म्हणेल बाळ लागलं का रे तुला, ती आई असते ना. एक मृदंग वादक जंगलात मृदंग वाजवायचं आणि मृदंग वाजलं की गावात एक बकरीचं पिल्लू होतं बाबा. आणि ते बकरीचं पिल्लू धावत धावत जायचं आणि त्या मृदंग वादकाच्या समोर जाऊन रडायचं. ऐका ना, आई काय असते. ते मृदंग वादक मृदंग वाजवायचं आणि गावात बकरीचं पिल्लू होतं. ते बकरीचं पिल्लू धावत धावत जायचं आणि त्या मृदंग वादकाच्या समोर रडायला लागायचं. मृदंग वादकानं ते मृदंग वाजवायला सुरुवात केली की बकरीचं पिल्लू देखील रडायचं. आणि मृदंग वादकाचं वाजवणं थांबलं की बकरीचं पिलाचं रडणं थांबायचं. 6 महिने हाच प्रकार चालला आणि 6 महिन्यानंतर त्या मृदंग वादकानं त्या बकरीच्या पिलाला प्रश्न केला, काय रे माझं वाजवणं तुला आवडत नाही का. मी वाजवायला लागलं मृदुंग, तू की रडतोस आणि माझं वाजवणं थांबलं की तुझं रडणं थांबतं, काय झालंय नेमकं सांगशील का. आणि त्याच वेळेस त्या बकरीच्या पिलानं त्या मृदंग वादकाला उत्तर देताना सुरुवात केली, तुम्ही काय वाजवता मला माहित नाही, तुम्ही कसं वाजवता मला माहित नाही, पण खरं सांगू, तुम्ही जे मृदंग वाजवता ना त्या मृदंगाला माझ्या आईचं बकरीचं कातडं लावलेलं आहे. ज्या ज्या क्षणाला या मृदंगावर थाप पडली जाते ना, त्या प्रत्येक थापे गणिक मला असं वाटतं की माझी देवाघरी निघून गेली आई मला आजही हाक मारते की काही साथ घालते की काय, तिची आठवणी आजही मला जिवंत करतायत, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. काय करेल आई सांगा ना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4 लहान भावंडे आहेत. या नियतीनं या पदरात ती 4 फुलं टाकली होती, पण जगण्याचा नैतिक अधिकार नव्हता. 2 मिनिटं फक्त ते ठेवा, तेवढं संपवा आणि ठेवा. पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना धर्मपीठाने न्याय काय दिलाय सांगा ना. निवृत्ती दादा मोठा आहे, त्याला समज होती, ज्ञानदाला कळत होतं जगत कसं आहे, पण मुक्ताई छोटी बिचारी लहान आहे. आणि विठ्ठलपंत न्याय मागण्यासाठी गेले. न्याय काय दिला धर्मपीठानं, न्याय सांगितला देहांत प्रायश्चित्त. पहा, जसा न्याय सांगितला धर्मपीठानं देहांत प्रायश्चित्त, तुम्हाला दोघांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, तेव्हा तुमच्या मुलांची मुंज होईल, तुमच्या मुलांना जगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होईल. हो, आजपर्यंत आई वडील मुलांना जगवतात, वाढवतात, संस्कार देतात हे ऐकलंय, पण आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं आपल्या मुलांनी जगावं यासाठी आपल्याला दोघांना मरायचं आहे. किती कठोर न्याय आहे सांगा ना, किती कठोर न्याय आहे सांगा ना. जिथं आमचा श्वास देखील नव्हता तो श्वास आम्हाला आईनं दिलाय, आमच्या वडिलांनी दिलाय. ते विठ्ठलपंत घरी आले आणि रुक्मिणी माता म्हणते, अहो काय नाही दिला सांगा ना आपल्या मुलांना. आणि विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी
न्याय फक्त एकच आहे. कोणता? आपल्याला दोघांना मरावं लागेल, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, तेव्हा आपल्या मुलांना जगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होईल. त्याशिवाय आपल्या मुलांना जगण्याचा नैतिक अधिकार नाही, आपल्या मुलांची मुंज होणार नाही. ऐका ना, आई वडील काय असतात ऐका ना. दिवसावर दिवस निघून जात होते, लवकरात लवकर आपल्या मुलांची मुंज व्हायला हवी, आपल्या मुलांना जगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होता यायला हवा. यासाठी आपल्याला दोघांना रुक्मिणी जावंच लागेल. एके दिवसाची संध्याकाळ आहे. आज त्यांनी निर्णय पक्का केलाय का आपली मुलं शांततेत जगली पाहिजे, आपली मुलं समाजात व्यवस्थित ताट मानेनं जगली पाहिजे, आपली मुलं ताट मानेने जगता यायला हवी. एक भयान संध्याकाळ आहे आणि त्या भयान संध्याकाळच्या वेळेला रुक्मिणी मातेनं पुरणपोळीचं जेवण केलंय का? अहो, भविष्यात कधी आपल्या मुलीला, आपल्या छोट्याशा मुक्ताईला जर मांडे खाण्याची जर इच्छा निर्माण झाली, ऐकताय ना तुम्ही, ऐका. जर भविष्यात कधी मांडे खायची इच्छा झाली तर ज्ञानदा देईल की नाही माहित नाही, निवृत्ती दादा देईल की नाही माहित नाही, पण आज आपण आहोत ना, आज तिला पुरणपोळी खायला देऊ. उद्यापासून आपण नसणार आहेत. पहा, रुक्मिणी माता विठ्ठल पंतांना म्हणते, नियतीला प्रश्न पडला असेल, इतकं संकट त्यांच्यावर यावं. संध्याकाळचं जेवण झालं. निवृत्ती, ज्ञानदा, सोपान, मुक्ताबाई चारही भावंड शांतपणे निजली आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणताय, रुक्मिणी चल ना, आपल्याला जायचं आहे, आपल्याला मरायचं आहे, आपल्याला जगण्याचा अधिकार नाही आहे. धर्मपीठानं न्याय दिलाय, जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत आपली मुलं जगण्याचा नैतिक अधिकाराच्या प्राप्त होत नाहीत. आपल्या मुलांची मुंज रुक्मिणी कधीच होणार नाही. रुक्मिणी म्हणते, अहो तुमचं बरोबर आहे, पण कसं शक्य आहे सांगा ना. काय? या जगातल्या प्रत्येक माणसाला एक न्याय असतो, एक संधी असते, ती संधी सुद्धा आपल्याला धर्मपीठ देऊ शकत नाही. नाही ग रुक्मिणी, नाही, अजिबात नाही, आपल्याला जावं लागेल. रुक्मिणी म्हणते, बरोबर आहे, निवृत्ती दादा मोठा आहे, त्याला समज आहे, ज्ञानदाला कळतंय, त्यालाही समज आहे, सोपानाला कळतंय, पण छोटी मुक्ताई अरे एवढीशी लहान गोजीरवाणी आहे. आणि सकाळी उठल्यानंतर जर विचारलं ज्ञानदाला, ज्ञानदा आपली आई कुठे आहे, आपले बाप कुठे आहे, तर काय सांगेल? ज्ञानदा काय सांगेल सांगा ना. रुक्मिणी हळूच जायची आणि मुक्ताईच्या गालावर हात फिरवायची. मुक्ते, उद्यापासून तुझी आई तुझ्या सोबत नसेल ग, तुझी आई तुझा ज्ञानदा झाला असेल, ज्ञानदाला त्रास देऊ नकोस. मुक्ते, अगं उद्यापासून तुझी वेणीफर नाही करणारे तुझे वडील इथे नसतील ग, निवृत्ती दादाला जास्त मुक्ते त्रास देऊ नकोस ग. आणि डोळ्यात सर्व दिशी त्या रुक्मिणी मातेच्या पाणी यायचं. फार रडायची, जुनं काही त्या गालाला स्पर्श करायची, नियतीला म्हणायची, इतकं दुःख आमच्यावर आहे. पुन्हा 2 पावलं मागे यायची, उंबऱ्यावर यायची आणि शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून परत एकदा जायची. अंगावर सरदिशी काटा यायचा. आई रुक्मिणी आहे, बाप विठ्ठलपंत आहेत, आज आपल्या आई वडिलांना सोडून, आज आपल्या मुलांना सोडून चाललेले आहेत. कारण जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत मुलं नीट जगणार नाहीत ना. भयान रात्रीचा काळ आहे. उंबऱ्यापर्यंत पोहोचायची रुक्मिणी माता आणि त्याच वेळेला मुक्ताईकडे पाहायची, डोळे मिटायची, डोळ्यात पाणी यायचं. नाही इच्छा होतो, नाही नाही, मन धजत नाही, काय करावं. पुन्हा जायची, जणू काही त्या मुक्तीला सांगायची, मुक्ते अगं फार लहान आहेस, ज्ञानदाला फार फार वेळा उपदेश केलास ना, पण यानंतर मुक्ते हे घर सुन करू नको, घराचं स्वर्ग करण्याचं काम तुझं आहे. कोणती स्त्री घरात नसेल, पण मुक्ते यानंतर त्या स्त्रीत्वाचं लक्षण तुझ्यामध्ये असेल, घर सांभाळशील का. आणि शेवटचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता जे निघाले परत आलेच नाही. देहांत प्रायश्चित्त घेतलं. मी मगाशी वाक्य बोलून गेलोय, आई वडील मुलांना जगवतील, वाढवतील, संस्कार देतील, यात नवल काय. पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता या बाप आणि आईने आपल्या मुलांना जगण्यासाठी स्वतःच्या देहांताचं प्रायश्चित्त घेतलं, स्वतःला संपून घेतलं. ती आई आणि बाप असतात. या जगामध्ये खूप सारी माणसं भेटतील हो, पण जगामध्ये निस्वार्थीपणे तुमच्या पाठीवर कौतुकाने थाप देणारी फक्त 2च माणसं आहेत. एक म्हणजे तुमची आई आणि दुसरा म्हणजे तुमचा बाप. जोपर्यंत आई वडील या घरामध्ये असतात तोपर्यंत त्यांच्यावर फार प्रेम करण्याचा प्रयत्न करा. दुसरं काही मागत नाही आई, फक्त बाळाचं सुख आणि घराचं सौख्य पाहत असते. आज आई या घरातून निघून गेली. आई निघून गेल्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार या आईच्या संस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मला देखील आपण बोलावलं,
बोलता बोलता जर या 1-1.5 तासामध्ये काही चुकलं असेल तर सर्वांची या ठिकाणी माफी मागतो. आई निघून गेल्यापासून या प्रांगणामध्ये भजन होतंय. 2 कीर्तनं देखील या परिवारानं आयोजित केली आणि आज प्रवचनाची देखील सेवा मला करण्याचा भाग्य लाभलेला आहे. आज या प्रवचनासाठी अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. वैयक्तिक नाव घेणार नाही, सर्वांचा आभार मानेन. म्हणजे वारंवार आमचे पवार सर जेव्हा जेव्हा प्रवचनाला असतो तेव्हा तेव्हा भेटतात. आमचे दादा देखील वारंवार भेटतात. आमची गुणीजन वारकरी मंडळी देखील याकडे भेटते. अनंत दादा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करेल की आईच्या पश्चात आईला चिरशांती लाभावी, चांगली जागा मिळावी, यासाठी आपण हा सगळा अट्टहास करता. ओवी होती अंत कलेचे ममेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्तेत्रम संशया. अर्जुना, किती वर्ष जगलास महत्वाचं नाही, पण आयुष्याचा शेवट करताना माझं नाव तुझ्या मुखामध्ये आलं, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा, समजायचं तुझं आयुष्य कृतार्थ आणि धन्य झालं असं म्हणेन. चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. सर्वांचा आभार मानतो. या परिवाराला दुःख पेलण्याची शक्ती भगवंत या परिवाराला भगवंताच्या नामाने देवो, हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आई चांगल्या जागी पोचली असेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा पुनश्च एकदा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडली कवरते हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडली कवरते हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.